सरकारनं काही पावलं उचललेत की नाहीत मला माहित नाही, परंतु आम्ही सज्ज आहेत. मी आणि माझा मराठा समाज आम्ही सज्ज आहेत. तुम्हाला होऊनच द्यायचंय का अशी इच्छाच आहे का तुमची? मग तुम्हाला उद्रेक बघायचा का मराठ्यांचा? तुमच्या लाभार्थी टोळीसाठी तुम्ही ठरवलंच का सगळ्याचा दुमता काढायचा, सगळ्याचं वाटोळं करायचंय? तुम्हाला वाटतंच का राडा व्हावा? मग या तुम्ही अंगावर, तुम्ही अंगावर या, मग तुम्हालाही कळण मराठी काय. आमची इच्छा नाही. आम्हाला वाटतंय या राज्यात शांतता राहिली पाहिजे, सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्हे गोविंदाने नांदले पाहिजेत. पण तुम्हाला जर आता मराठ्याचा दम बघायचाच असेल, त्याला मी काय करू शकत? तुम्ही गोळ्या घालायला फक्त या. उद्रेक काय असतो ना, देश पुन्हा एकदा बघण. मग रक्तपात बी काय असतो ना, तुम्हाला बघायचंच म्हणलं त्याला आम्ही काही करू शकत नाही. तुम्ही जरा खूनच करायला लागले, मराठी का बसणार आहेत काय? तुम्ही जर खून करायला लागलात म्हणल्याच्या नंतर मराठी का बसणार आहेत का? संतोष देशमुखांचा क्रूरपणानं हत्या केली. आता काय आम्ही हत्या बघायला तयार नाही. आता तुम्हाला वाटतच ना होऊन जाऊ दी, तर तुम्ही या, तुम्हालाही कळलं तुमचं नामोनिशाण मिटतंय का नाही. सरकारकडे काय विशेष सुरक्षेची मागणी करणारा मराठा सुरक्षा करायला खंबीर आहे. गावागावात पावलं मराठीचं अर्धा महाराष्ट्राचा अर्ध्यापेक्षा जास्त आम्ही एकटेच येतो. पुढे येईन मारणारा, पुढे येशील तिथं ते गाव जर तू असेल तर पुढचं गाव लगेच आमचं मराठी गोटे घेऊन मराठी रस्त्यावर कुरडीत घेऊन येणार. तू गोळ्या घेऊन येणार म्हणलं आम्हाला कुरडीत उचला लागतील ना, स्वसंरक्षण तर करावं लागेल ना. तर तुमच्या हाताने मरायचं, आम्ही मरायचं, तुमची जिरवावं लागेल. तू कुठे ये रे, तू राज्याच्या कोपऱ्यात कुठेही, तुम्हाला पळून सुद्धा देणार नाहीत मराठी, पळून पण नाही देणार. याची धमकी येत आहे ते कोणाच्याच जोरावर येतात? काय ते नरकासूर एक तिकडे बसलेला परळीतला नरकासूर काय करतो, त्याला ती सवय लागलेली. वातावरण हमेशा पेट ठेवायचं तरच राजकारण होत. मग ती एक लाभार्थी टोळी, ते खरजुले कुत्रे आहेत, केस गेलेले कुत्रे आहेत बघा, खरजुले कवा बी असं पायाने खाजीत असते, त्यांना ती सवय लागलेली, ते नरकासुराने पाळलेले. ते काय करते लाभार्थी टोळी, ती लाभार्थी टोळी त्यांच्याही चांगल्या समाजाला अडचण आहे. आता सगळ्या दुनियाला माहिती, त्याचा धंदाच ते गुन्हे घडून आणणे, लोकांच्या जमिनी हडपणे, प्लॉट हडपिणे, गुन्हे करणे. बघा की तिकडं, तुम्हाला कोणत्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती परळीत कसा नरकासूर बसलाय, सगळ्यालाच माहिती. महादेव मुंडेचा खून करणे, संतोष देशमुखांचा खून करणे, असे शेकडाने खून केलेत त्यांनी. त्यांचं दुखणं काय आहे बरं का? त्यांचं दुखणं असं आहे की त्यांची मनमानी चालत होती. त्यांचं ना माज मस्ती रस्त्यावरती चालायची आणि ती पुरी मोडीत काढली. मराठे छाती फुगून रस्त्याने चालते जात, अन्यायच बंद करून टाकले. त्यांचा माजच उतरेला आहे त्या टोळीचा. त्याच्यामुळे ते असे ना माझ्यावर दात खाते. यांनीच सगळं केलं, त्यांची सवय होती. आम्ही सांगतो तेच करा, आम्ही सांगितलं इकडं मतदान करा त्यालाच करा, आम्ही सांगितलं ते वावरात जाऊ नको नाही जायचं, आम्ही सांगितलं ते व्यवसाय करू नको नाही करायचं, आम्ही सांगितलं ते टेंडर घ्यायचं नाही घ्यायचं, आम्ही सांगितलं तिथं अधिकारी आमचाच पाहिजे तेच पाहिजे. यांची मनमानी चालत आणि ती मोडून काढली आहे. ह्याच म्हणलं अजिबात चालणार नाही. गोरगरिबावर अन्याय करायचा नाही, त्याचे ठोकून उभा राहिलो गरिबाच्या पाठीशी. अन्याय मुक्त केला बीड जिल्हा, पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा यांचा अन्याय अत्याचार मोडून काढलाय टोळीचा, आणि ते जेलमध्ये सडतंय बघा.